श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। नमस्कार मंडळी, श्रीमद भगवद्गीता चिंतनमाला या उपक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। या उपक्रमामध्ये आपण भगवद्गीतेच्या श्लोकांचं क्रमवार अर्थचिंतन मांडत असतो। आता आपला दुसरा अध्याय चालू आहे आणि दुसऱ्या अध्यायाच्या 57व्या श्लोकापर्यंत आपलं अर्थचिंतन बघून झालेलं आहे। आज त्याचे पुढचे काही श्लोक घ्यायचे आणि आत्तापर्यंत काय विषय झाला की स्थितप्रज्ञाची लक्षणं सुरू आहेत। सध्या जेव्हा भगवंतांनी अर्जुनाला निष्काम कर्माचा संदेश दिला, निष्काम कर्माचं सूत्र सांगितलं, तेव्हा त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा होता की कर्म करताना समबुद्धीमध्ये स्थित होऊन तू कर्म कर। मग समबुद्धी म्हणजे काय हे सांगणं चाललं आहे, कारण अर्जुनाने विचारले स्थितप्रज्ञाची लक्षणं काय आहेत। तो हसतो कसा, तो बोलतो कसा, तो वागतो कसा, तो चालतो कसा, हे सगळं स्थूल रूपाने त्यांनी विचारले। पण जसं आपण मागच्या भागामध्ये बोललो की स्थितप्रज्ञता ही आंतरिक आहे, ही सूक्ष्म पातळीवरची आहे, त्यामुळे बाह्य रूपाने हे आपल्याला सांगता येणार नाही। म्हणून जरी त्याची लक्षणं, त्याचं वागणं बोलणं जरी विचारलेलं असलं अर्जुनाने, तरी स्थितप्रज्ञता ही आत कशी असते, बुद्धीची सूक्ष्मता कशी असते, बुद्धीची स्थिरता कशी असते आणि आंतरिक जगतामध्ये स्थितप्रज्ञता मनुष्याने कशी साधावी हे सांगणं भगवंतांचं चाललेलं आहे। आणि त्या अनुषंगाने पहिले स्थितप्रज्ञाच्या ह्याचे 55 ते 57 म्हणजे 54व्या श्लोकामध्ये तर प्रश्न विचारला आणि 55, 56, 57 हे 3 श्लोक आपण भगवंतांच्या उत्तरादाखल बघितले। काय की प्रजहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान, सगळ्या मनोकामनांचा जो प्रकर्षाने त्याग करतो, आत्मन्येव आत्मना तुष्ट स्थितप्रज्ञश्च दोच्यते, जो स्वतःमध्ये तुष्ट आहे, संतुष्ट आहे, त्याला स्थितप्रज्ञ असं म्हणायचं। असं पहिल्या श्लोकामध्ये त्याची व्याख्या सांगितली, त्याची परिभाषा सांगितली आणि आता ही परिभाषा समजण्यासाठी अजून ह्याचे पदर उलगडून दाखवत आहेत भगवंत पुढच्या श्लोकांमध्ये। कारण ही व्याख्या झाली आणि ह्या व्याख्येवरनं त्याच्या मनाची ठेवण किंवा त्याच्या बुद्धीची स्थिरता कशा पद्धतीने डेव्हलप होत जाते किंवा एका साधकाने तिथपर्यंत कसं पोचायचं असतं, स्थितप्रज्ञ तिथे पोचून त्याची अवस्था काय असते पोचल्यानंतर, हे सगळं आता पुढच्या श्लोकांमध्ये भगवंत हळूहळू उलगडत नेत आहेत। म्हणून त्याच्या पुढच्या श्लोकात म्हणाले दुःखेषु नुद्विग्न मना सुखेषु विगतस्पृहः वीतराग भयक्रोध स्थितधीर मुनिरुच्यते। जो दुःखामध्ये उद्विग्न होत नाही, सुखाची त्याला इच्छा नाही, सुखाची इच्छा नाही म्हणताना सुख आलं तर तो नाकारणार आहे का? नाही नाकारणार आहे की नाही मी स्थितप्रज्ञ आणि मी सुख नाकारतोय, सुख नाकारणार नाही आहे तो, पण एकदा अनुभवलेलं सुख पुन्हा पुन्हा मिळावं अशी इच्छा त्याच्या मनामध्ये नसणार आहे आणि सुख यावं अशीही इच्छा नसणार आहे। आलं तर त्याचा अव्हेर करणार नाही आहे, जसं दुःख स्वीकारणार आहे तसं सुखही स्वीकारणार आहे। बऱ्याचदा आपला गैरसमज असा होतो की साधू संन्यासांनी सुखाचा त्याग करायचा असतो। सुखाचा त्याग करायचा नसतो, त्याग कशाचाच करायचा नसतो, जे येईल ते शांतपणे सहन करायचं असतं। जे दुःख असेल तरीही आणि सुख असेल तरीही, दुःख आलं तरी विचलित व्हायचं नाही आहे आणि सुख आलं तरी हुरळून न जाता आणि पुन्हा पुन्हा त्या सुखाची अपेक्षा न करता शांत राहायचे, अव्हेर कशाचाच करायचा नाही आहे। आणि असा जो असतो त्याला मुनी म्हणतात, कारण मननातून मौनातून त्यांनी ही साधना केलेली असते आणि ह्या पातळीपर्यंत तो पोहोचलेला असतो। आणि त्यामुळे वीतराग भयक्रोध म्हणजे राग, आसक्ती, भय आणि क्रोध त्याच्यापासून लांब गेलेले असतात।
आणि यस्सर्वत्रानभिस्नेहस्तत्तत् प्राप्य शुभाशुभम. शुभ आणि अशुभ असा भेद त्याच्याकडे नसतो. नाभिनंदते न द्वेष्टी तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. कुठल्याही घटनेबद्दल त्याला अभिनंदनाची भावनाही येत नाही आणि द्वेषाचीही भावना येत नाही. सगळंच त्याच्या दृष्टीने सारखं आहे असं आत्तापर्यंत भगवंतांनी स्थितप्रज्ञाची लक्षणं सांगताना सांगितलं. आज त्याचे पुढचे काही श्लोक आपण बघणार आहोत. आज जे आपण श्लोक घेणार आहोत ते श्लोक आधी आपण म्हणूयात नेहमीप्रमाणे आणि मग अर्थचिंतनाकडे वळूयात. आजचे श्लोक असे आहेत. 58व्या श्लोकापासून आपण आज सुरुवात करतोय. आजचे श्लोक असे. यदा संहरते चायं कूर्मोऽङ्गानीव सर्वशः इंद्रियार्थेभ्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. विषया विनिवर्तन्ते निराहारस्य देहिनः. रसवर्जं रसोऽप्यस्य परं दृष्ट्वा निवर्तते. यततो ह्यपि कौन्तेय पुरुषस्य विपश्चितः. इंद्रियाणि प्रमाथीनि हरन्ति प्रसभं मनः. तानि सर्वाणि संयम्य युक्त आसीत मत्परः. वशे हि यस्येन्द्रियाणि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. 58व्या श्लोकामध्ये आता भगवंत एक दृष्टांत देत आहेत. आत्तापर्यंत आधीच्या 3 श्लोकांमध्ये सिद्धांत सांगितला की असा असतो, दुःखाने उद्विग्न होत नाही, सुखाने हुरळून जात नाही, सगळ्या कामनांचा प्रकर्षाने त्याग केलेला असतो. आणि हा सिद्धांत आता लक्षात येण्यासाठी भगवंत एक दृष्टांत देत आहेत. कुठला दृष्टांत देत आहेत तर कासवाचा दृष्टांत देत आहेत. यदा संहरते चायं कूर्मोऽङ्गानीव सर्वशः. कूर्मः अंगानी सर्वशः. कूर्म म्हणजे कासव, अंगानी सर्वशः म्हणजे त्याचे सगळे अंग किंवा अवयव त्याचे काय करतो, संहरते, खेचून घेतो. ज्याप्रमाणे कासव आपले सगळे अवयव म्हणजे पाय, शेपूट, डोकं हे आतल्या बाजूला त्या कवचामध्ये खेचून घेतो, तसं इंद्रियाणी इंद्रियार्थेभ्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. इंद्रियाणी इंद्रियार्थेभ्य म्हणजे इंद्रियाणी इंद्रिय आणि इंद्रियार्थेभ्य म्हणजे इंद्रियांचे विषय. इंद्रियांच्या विषयांपासून इंद्रियांना जो मनुष्य कासवाप्रमाणे दूर ठेवतो, विषयांपासून इंद्रियांना जो दूर ठेवू शकतो, जो खेचून घेतो किंवा जो ठेवतो, त्याला त्याची प्रज्ञा प्रतिष्ठित झालेली आहे असं म्हणायचं. तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. आता इंद्रिया आणि इंद्रियांचे विषय हे आपण बोलून आलो आहे मागे एकदा, मात्रा स्पर्शास्तु कौंतेयच्या वेळेस. पंचज्ञानेंद्रिय आहेत आपली. पंचज्ञानेंद्रिय कुठली, पुन्हा एकदा रिव्हिजन करूयात. आपण बोललेलो आहोत पण एकदा रिव्हिजन करूयात. कारण कसं आहे, अध्यात्मश्रवणामध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग जर काही असेल तर रिपिटेशनला खूप महत्त्व आहे. पुन्हा 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 ह्या गोष्टी ऐकाव्या लागतात आणि त्या ठसवाव्या लागतात मनावर. तर एकदा पुन्हा रिव्हिजन करूयात. पंचज्ञानेंद्रिय आहेत आपली. डोळे, कान, नाक, रसना म्हणजे जीभ आणि त्वचा. ह्या 5 गोष्टींना आपण ज्ञानेंद्रिय म्हणतो. ज्ञानेंद्रिय का म्हणतो, कारण ह्या गोष्टींमुळे, ह्या 5 अवयवांमुळे, ह्या 5 इंद्रियांमुळे आपल्याला ह्या विश्वाचं ज्ञान होतं. याच्या पलीकडे 6वी सोय नाही. ह्या विश्वाचं ज्ञान होण्याची 6वी सोय नाही. मन आहे, मनाला पण सूक्ष्म इंद्रिय म्हणतात, पण ते आपण पुढच्या पातळीवर बघणार आहोत. स्थूल रूपाने जर आपण आधी बघितलं, मन सूक्ष्म इंद्रिय आहे. स्थूल रूपाने जर आपण बघितलं तर ही 5 ज्ञानेंद्रिय आहेत आणि ह्या 5 ज्ञानेंद्रियांचे 5 विषय आहेत. आणि ह्या इंद्रियांचा आणि त्या इंद्रियांच्या विषयांचा जेव्हा संयोग होतो त्याद्वारे आपल्याला ह्या विश्वाचं ज्ञान होतं.
आणि ज्ञान होतं, म्हणून ह्याला ज्ञानेंद्रिय असं म्हणतात. आता ही ज्ञानेंद्रिय काय करतात आपल्याला, की डोळ्याचा विषय काय आहे, दृश्य आहे. कानाचा विषय काय आहे, शब्द आहे. घ्राणेंद्रियाचा विषय काय आहे, गंध आहे. त्वचेचा विषय स्पर्श आहे. आणि रसनेचा विषय रस आहे, चव आहे. ह्याच 5 गोष्टींमुळे आपल्याला विश्वाचं ज्ञान होतं. आता भगवंत इथे म्हणत आहेत की जसं कासव आपली अंग सगळी खेचून घेतो, तसा स्थितप्रज्ञ मनुष्य जो असतो तो आपली ही इंद्रिय त्याच्या विषयांपासून खेचून घेतो. मग जर ही पंचज्ञानेंद्रिय त्यांच्या पंचविषयांपासून जर खेचून घेतली तर आपलं काम चालणार आहे का? आपल्याला डेली लाईफच किती अवघड होणार आहे. म्हणजे पूर्ण खेचून घेणं याचा अर्थ असा की अनावश्यक इंडल्जन्स जो आहे तो टाळायचा आहे. अनावश्यक जे आपण लिप्त होतो विषयांमध्ये ते टाळायचं आहे. आवश्यकते एवढंच त्या विषयांशी आपल्याला आपल्या इंद्रियांचा संयोग होऊ द्यायचा आहे. अनावश्यक त्या गोष्टींमध्ये अडकायचं नाही आहे. कारण देह आहे, देह चालवायचा म्हणजे रसनेचा वापर करावाच लागणार आहे, अन्नग्रहण करावंच लागणार आहे. हां, त्याच्यामध्ये आवड-निवड टाळणं हा वेगळा भाग, पण अन्नग्रहणच टाळायचं हे करता येणार नाही आहे. किंवा डोळे बंद ठेवून 24 तास आपण नाही राहू शकत, कानात बोळे घालून राहू शकत. गंध पण श्वासाबरोबर गंध येणारच आहे. त्याच्यामुळे इंद्रिय आणि त्यांचा विषय हे पूर्णपणे आपल्याला वेगळे ठेवता येणार नाहीत. पण कासवही सतत काही आपल्या कवचाखाली नसतं. आवश्यकतेनुसार कवचेच्या बाहेर हातपाय काढतो, मूव्ह करतो, इकडून तिकडे विचरण करतो. संकट येतं आहे असं वाटलं, अतिरेक होतो आहे बाहेरच्या कुठल्या गोष्टींचा, अटॅक होतो आहे असं वाटलं की मग स्वतःला आत खेचून घेतो. तसं आपल्या इंद्रियांद्वारे आपण आपलं रेग्युलर आयुष्य नीट राहण्यासाठी त्या इंद्रियांचा वापर आपल्याला करावाच लागणार आहे. त्या इंद्रियांद्वारे विषयांद्वारे आपल्याला ह्या जगाचं ज्ञान घ्यावंच लागणार आहे. पण अतिरेक जर त्या विषयांचा व्हायला लागला, ते विषय जर इंद्रियांवरच अटॅक करायला लागले आणि त्याद्वारे आपल्या शरीरावर आणि मनावर अटॅक व्हायला लागला, आपल्या शरीरामध्ये, मनामध्ये, बुद्धीमध्ये विचलितता यायला लागली की मग प्रॉब्लेम होतो. म्हणून आवश्यकतेनुसार विषयांपर्यंत पोचायचे, विषयांचा वापर करून आवश्यकतेनुसार आपलं आयुष्य पुढे चालवायचे. पण अतिरिक्त त्याच्यामध्ये लिप्तता येऊ देणार नाही असं बघायचं आहे. आणि जो असं करतो किंवा साधकांनी असं करावं, स्थितप्रज्ञाला हे साधलेलं असतं. आपण मागेही बोललो आहे की हे सगळे श्लोक कसे आहेत की हे सगळं स्थितप्रज्ञाला साधलेलं आहे आणि हे सगळं साधकाचं ध्येय आहे, म्हणून ध्येय दर्शन आहे हे, असं आपण मागच्या भागात बोललो आहे. त्यामुळे आपल्याला हे साधायचं आहे. विषयांपासून एक अंतर ठेवून आपल्याला वागायचं आहे. का वागायचं आहे? इंद्रियांचा आणि विषयांचा जर संबंध आला तर होतं काय? काय होतं की जेव्हा इंद्रिय आणि विषय यांचा संयोग होतो तेव्हा विशिष्ट प्रकारची स्पंदनं निर्माण होतात. ती स्पंदनं शरीरावर परिणाम करतात. शरीरावर काय परिणाम करतात? आपला हा देह जर वैज्ञानिकदृष्ट्या बघायचं झालं ना तर फक्त रसायनांचा पुतळा आहे. सगळी रसायनं आहेत. रसायनांची पोतडी म्हटलं तरी चालेल. विविध प्रकारचे रसायनं या शरीरामध्ये आहेत. जेव्हा इंद्रियांचा आणि विषयांचा संयोग होतो त्याद्वारे जी स्पंदनं निर्माण होतात ती स्पंदनं काही विशिष्ट प्रकारची रसायनं ट्रिगर करतात बॉडीमध्ये. म्हणजे बॉडीमध्ये, आपल्या शरीरामध्ये वेगवेगळी रसायनं, आपण त्याला हार्मोन्स म्हणतो. हार्मोन्स ज्या पद्धतीने शरीरामधले ट्रिगर होतील
त्या पद्धतीने त्याचा वेगवेगळ्या हार्मोन्सचा वेगवेगळा परिणाम शरीरावर होत असतो. रसायनं म्हणूयात, हार्मोन्स म्हणूयात, एकच झालं. कुठले हार्मोन्स आहेत आपल्याला अगदी काही 2-4 सगळ्यांनाच माहिती आहेत. आजकाल एवढं सोशल मीडियावर सगळं चाललेलं असतं की काही बेसिक हार्मोन्सची आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. म्हणजे डोपामाइन हे आनंद देणारं आहे. म्हणजे डोपामाइन जेव्हा तुमच्या शरीरामध्ये स्त्रवतं तेव्हा तुम्ही आनंदित होता. किंवा ऑक्सिटोसिन हे सुद्धा एक रसायन आहे, हार्मोन आहे, ज्याच्यामुळे तुम्हाला फ्रेश वाटतं, छान वाटतं. तसेच अजून काही दुसरे आहेत जे दुःखी करतात, तुम्हाला उदास करतात, अशीही रसायनं तुमच्या शरीरात आहेत. म्हणजे कॉर्टिसॉल हे विषारी म्हटलं तरी चालेल. आणि हे विषारी द्रव्य कधी स्त्रवतं माहिती आहे का शरीरामध्ये? जेव्हा तुम्ही विनाकारण चिंता करता तेव्हा कॉर्टिसॉल हे विषारी द्रव्य तुमच्या शरीरामध्ये स्त्रवतं. किंवा आहेत इस्ट्रोजेन वगैरे अजून आहेत. ह्यानी दुःखी होतो मनुष्य, उदास होतो, असे वेगवेगळे हार्मोन्स ट्रिगर होतात. म्हणजे जी स्पंदनं निर्माण झाली विषयांच्या संयोगामधून, त्या संयोगाने शरीरामधल्या रासायनिक प्रक्रियांना ट्रिगर केलं. आता रासायनिक प्रक्रियांना ट्रिगर केलं, हार्मोन्स त्या पद्धतीने स्त्रवायला लागले की त्या पद्धतीने तुमचा मूड बदलतो आणि त्याप्रमाणे तुमच्या मनामधल्या भावना उद्दीपित होतात. भावना ट्रिगर करण्याचं काम ही रसायनं करतात. वाईस वर्सा दोन्ही पद्धतीने होतं. म्हणजे जर डोपामाइन स्त्रवलं तर तुम्हाला छान वाटतं आणि तुम्हाला छान वाटायला लागलं की डोपामाइन स्त्रवतं. हे वाईस वर्सा दोन्ही पद्धतीने हे काम करतं. कारण शरीराचा परिणाम मनावर होत असतो आणि मनाचा परिणाम शरीरावर होत असतो. तर आधी शरीरावर परिणाम झाला जेव्हा इंद्रियांचा विषयांशी संयोग झाला, त्यामधून जी स्पंदनं निर्माण झाली त्याचा परिणाम आधी शरीरावर रासायनिक प्रक्रिया सुरू झाल्या, ट्रिगर झाल्या, तो झाला. त्याच्यामुळे मनातल्या भावना उद्दीपित झाल्या. कधी आनंद वाटतो आपल्याला, कधी दुःखी वाटतं, कधी उदास होतो. अशा पद्धतीने मनामधल्या भावना हे झाल्या, चलबिचल झाल्या. आणि जेव्हा ह्या प्रक्रिया घडतात, जर मनुष्य स्थितप्रज्ञ नसेल तर शरीरामध्ये जे बदल झाले आणि मनामध्ये जे बदल झाले त्या बदलांमुळे इंद्रियांना विषयाकडे जाण्याची जी ओढ लागली, ते जाणं योग्य आहे असा बुद्धीने निर्णय दिला. कारण बुद्धी अजून स्थिर झालेली नाही. साधकाबद्दल बोलतो आहे आपण. साधकाची बुद्धी जेव्हा अजून स्थिर झालेली नसती तेव्हा इंद्रियांच्या संयोगामुळे शरीरावर परिणाम, त्याच्यामुळे मनावर परिणाम आणि त्या सगळ्या गोंधळामध्ये विचित्र निर्णय घेते बुद्धी आणि मनुष्य भलत्याच मार्गाला लागतो. म्हणून साधकाने काय करायचं असतं की पहिली जी पातळी आहे इंद्रियांवर लगाम घालायचा. म्हणून इंद्रिय संयम महत्त्वाचा. म्हणजे कसं की आपण चूल पेटवली, गॅस म्हणूयात, अग्नी प्रज्वलित केला, त्यावर एक पातेलं ठेवलं. आता पातेलं एरवी नॉर्मल रूम टेम्परेचरला गरम नसतं, आपण सहज हाताने उचलू शकतो त्याला, त्याचा स्वभाव मुळात गरम असण्याचा नाही आहे. पण ते पातेलं आता अग्नीच्या जवळ गेलं, अग्नीच्या संपर्कात आलं आणि म्हणून ते पातेलं गरम झालं. त्या पातेल्यामध्ये आपण पाणी भरलं. पाण्याचाही मूळ स्वभाव कसा आहे? शीतलता देणारा आहे. पण आता त्या पाण्याचा संपर्क आला त्या गरम पातेल्याशी आणि म्हणून आता ते पाणी उकळायला लागलं. त्या उकळलेल्या पाण्यामध्ये आपण तांदूळ टाकले. तांदूळावर जर आपण काहीच त्याला धक्का लावला नाही वर्षानुवर्ष तर तो तसाच आहे, तसाच कच्चा तांदूळ नीट राहतो. पण तो तांदूळ आता पुन्हा ह्या गरम पाण्याच्या संपर्कात आला आणि भात शिजण्याची प्रक्रिया पूर्ण झाली. ही सगळी प्रक्रिया सुरू कुठून झाली? अग्नी प्रज्वलित झाला म्हणून झाली.
अग्नीच्या संपर्कात पातेलं आलं, त्याच्या संपर्कात पाणी आलं, त्याच्या संपर्कात तांदूळ आला आणि भात शिजण्याची प्रक्रिया पूर्ण झाली. जर अग्नी नसता तर भात शिजण्याची प्रक्रिया पूर्ण झाली नसती. तसं इंद्रियांचा आणि विषयांचा संयोग झाल्यामुळे जी स्पंदनं निर्माण झाली त्याचा परिणाम शरीरावर झाला, त्याचा मनावर झाला आणि त्यामुळे बुद्धीने भलते निर्णय घेतले आणि विषयांच्या मागे धावायला लागली. आणि म्हणून स्थितप्रज्ञ मनुष्य जे करतो ते साधकांनी पहिली पातळी, पहिली स्टेप म्हणून केलं पाहिजे की इंद्रियांवर संयम ठेवला पाहिजे. अनावश्यक कुठेही इंद्रिये आपली लिप्त झाली नाही पाहिजेत. कुठे कुठे होतात आपली इंद्रिय अनावश्यक, म्हणजे अगदी आता तर सगळ्यांच्या घरात माहिती असलेलं आणि सगळे त्रस्त झालेलं उदाहरण म्हणजे मोबाईलवर आपण किती वेळ सोशल मीडिया बघत बसतो. किती वेळ इंस्टाग्राम स्क्रोल करतच राहतात लोक. आवश्यकता आहे का? नाही आहे, पण ते करत राहतो. किंवा रिकामा वेळ आहे, टी व्ही सिरियल्स बघितल्या. आता होणार काय आहे, टी व्ही बघणं वाईट किंवा इंस्टाग्राम बघणं वाईट का? त्यामधून त्याच्यावर काय बघता हे पुन्हा ते डिपेंडंट आहे. पण त्यामधून ते जे काही कंटेंट तुम्ही आत ग्रहण करताना त्याप्रमाणे तुमच्या आतले विचार बदलत जातात. जर सिरियलमध्ये एक कपटी सासू सुनेला छळण्याचं काम करत असेल किंवा सून सासूला छळण्याचं काम करत असेल आणि ते आपण बघितलं तर आपली सूनसुद्धा मुद्दाम अशीच करत असणार आहे हा विचार डोक्यामध्ये येणार सतत ते बघून. म्हणजे तुमची सून कितीही चांगली असली तरी सतत सुना वरकरणी अशा चांगल्या वागत असतात पण मागणं अशा वाईटच असतात बरं का, आत त्यांच्या असेच कारभार चालू असतात बरं का, असं तुमच्या मनामध्ये बिंबलं गेलं सारखं बघून आणि तसेच विचार तुम्ही करायला लागला. म्हणून हे बाहेरनं जास्त गोष्टी आपण आत घ्यायच्या नसतात किंवा घेताना कुठल्या पद्धतीच्या कुठल्या क्वालिटीच्या गोष्टी आपण आपल्या इंद्रियांद्वारे आपल्या आत यायला परवानगी देतोय हे खूप महत्त्वाचं आहे. उगाच रिकामा वेळ आहे म्हणून शेजारपाजारी जाऊन कुचाळक्या करणे, चहाड्या करणे, गॉसिपिंग करणे हे नाही योग्य. किंवा उगाचच बोर होतंय म्हणून चला काहीतरी करून खाऊयात, भूक नाही आहे पण उगाचच जरा काहीतरी खाल्लं की बरं वाटेल म्हणून काहीतरी करून खाऊयात, असं बरोबर नाही. किंवा एखादा आपल्या आयुष्यात सगळं छान चाललेलं असतं पण आपण एखादी मूव्ही बघतो आणि ती अतिशय सॅड एंडिंगवाली किंवा खूप सॅड स्टोरी असते. आपल्या आयुष्यात सगळं चांगलं असलं तरीसुद्धा त्या मूव्हीचा परिणाम म्हणून आपल्याला उगाचच उदास वाटायला लागतं. कारण त्याचे रसायन ट्रिगर झाले, मूड चेंज झाला आणि तुम्हाला तसं वाटायला लागलं. म्हणून अनावश्यक आहार इंद्रियांना द्यायचा नाही आहे. पुढच्या श्लोकात सांगणार आहे भगवंत, निराहार. जसं उपास आपण करतो ना शरीराला एक आराम देण्यासाठी, तसं इंद्रियांनासुद्धा काही काळ निराहार ठेवणं गरजेचं असतं. अनावश्यक गोष्टीमध्ये त्याला अडकवायचं नसतं. आणि म्हणून पहिल्या श्लोकामध्ये भगवंत म्हणाले, यदा संहरते चायं कूर्मोंगानीव सर्वशः. इंद्रियांना कासवाप्रमाणे आत खेचून घ्या जेणेकरून बाहेरचा इन्फ्लुएन्स तुमच्या आतल्या मनस्थितीवर होणार नाही. मुलं खेळतात बघा, फायटिंग गेम्स वगैरे खेळतात. आपल्याला वाटतं की काय गेम तर आहे, पण मनाला आणि बुद्धीला ना खरं आणि भासमान याच्यातला फरक कळत नाही. फायटिंग गेम खेळल्यानंतरसुद्धा तेच ट्रिगर होणार आहेत शरीरातले हार्मोन्स जे खरे फायटिंग केल्यानंतर होणार आहे. खरं भांडण करा किंवा व्हर्च्युअल गेममध्ये करा, सेम प्रकारचे हार्मोन्स तुमच्या शरीरामध्ये ट्रिगर होणार आहेत. त्यामुळे आपल्या शरीरामध्ये कुठल्या प्रकारचे हार्मोन्स ट्रिगर व्हायला पाहिजेत ह्यावर आपण ठरवायचं असतं की आपण कुठल्या विषयांमध्ये इंडल्ज होणार. पण
भगवंत म्हणतात की आवश्यकतेपेक्षा इतर कुठल्याच गोष्टीमध्ये इंडल्ज होऊ नका, कुठल्याच गोष्टीमध्ये लिप्त होऊ नका. आणि म्हणून पुढच्या श्लोकामध्ये भगवंत म्हणाले, विषया विनिवर्तन्ते निराहारस्य देहिनः रसवर्जम रसोप्यस्य परं दृष्ट्वा निवर्तते. विषया विनिवर्तन्ते म्हणजे आता ह्या स्टेजला तुम्ही काय केलं की इंद्रियांचा आणि विषयांचा एक अंतर ठेवून तुम्ही वापर करायला सुरुवात केली, किंवा अनावश्यक विषयांचा इंद्रियांशी होणारा संयोग तुम्ही थांबवला. म्हणून विषय तर निवृत्त झाले, विषया विनिवर्तन्ते, विषय निवृत्त झाले. निराहारस्य देहिना म्हणजे आपण डोळ्यांचा आहार काय दृश्य, कानाचा आहार काय शब्द, हे अनावश्यक आपण एंट्री करू दिली नाही. निराहारस्य देहिनः त्याचा आहार थोडासा कंट्रोल केला जातो स्थितप्रज्ञाकडून. पण साधक जो असतो की नाही, भगवंत पुढे म्हणाले रसवर्जम रसवर्जम रसोप्यस्य परं दृष्ट्वा निवर्तते. साधक जेव्हा इंद्रियांचा आणि विषयांचा संयोग कमी करण्यामध्ये यशस्वी होतो, पण विषयांची आसक्ती रस मनामध्ये तसाच राहतो. बाहेरून तुम्ही कुठलंही इनपुट घेतलं नाही तरी ह्यापूर्वी आपण विषयांचे जे उपभोग घेतलेले आहेत त्याच्या स्मृती मनामध्ये शिल्लक आहेत ना, ताज्या आहेत ना. म्हणून आपल्याला बाहेरून जरी आपण विषयांशी संपर्क नाही ठेवला तरी मनामध्ये त्या विषयांच्या स्मृती ट्रिगर होत राहतात. त्या आठवणींमध्ये माणूस रमत राहतो. मनामध्ये जे सतत विचार चालू आहेत ना, मनाद्वारे विषयांचा उपभोग घेणं चालूच आहे. म्हणजे उपास आहे माझा, मी दिवसभर काही खात नाही आहे, पण मनामध्ये दिवसभर अन्नाचेच विचार येत आहेत. म्हणजे इंद्रियांचा संयम पाळला पण मनामध्ये विचार तेच आहेत. ही साधकाची अवस्था आहे. पण स्थितप्रज्ञाची अवस्था कशी असते की त्याच्या आत हा रसही शिल्लक राहिलेला नसतो, ही आसक्ती विषयांबद्दलची शिल्लक राहिलेली नसते. का? परं दृष्ट्वा निवर्तते. परम म्हणजे श्रेष्ठ. श्रेष्ठ काय आहे? परमात्मा आहे. त्याला दृष्ट्वा पाहिलं किंवा परमात्म्याचा, ब्रह्माचा, सद्वस्तूचा साक्षात्कार त्याला झालेला आहे आणि त्यामुळे त्याच्या मनामधले विषयांचे रस निवृत्त झालेले आहेत. साधक बाहेरून संयम करतो पण आत रस शिल्लक असतो. पण स्थितप्रज्ञ जो मनुष्य असतो त्याच्या मनामध्ये सुद्धा विषयांची निवृत्ती, विषयांच्या रसाची निवृत्ती आतही झालेली असते. का झालेली असते? कारण त्याने ब्रह्मसाक्षात्कार त्याला झालेला असतो, सद्वस्तूचा साक्षात्कार त्याला झालेला असतो. जेव्हा एखाद्या गोष्टीपेक्षा उच्च असलेली गोष्ट आपल्या हातात येते तेव्हा त्यापेक्षा कनिष्ठ किंवा कमी दर्जाची, कमी मूल्याची गोष्ट आपोआपच आपल्याकडनं सुटते. कारण त्याच्यापेक्षा मोठं काहीतरी आपल्याला मिळालेलं आहे. म्हणजे मुलांना सायकल चालवायला किती आवडते, नवीन सायकल घेतल्यानंतर किती छान चालवत असतात, खूप त्यांना संध्याकाळी खाली सायकल घेऊन जातात, खेळतात. पण जसा तोच मुलगा थोडासा मोठा झाला, लर्निंग लायसन काढण्या इतकं त्याचं वय झालं, लर्निंग लायसन काढलं गाडीचं आणि आता गाडी चालवायची त्याला परवानगी मिळाली की तो ढुंकूनही त्या सायकलकडे बघत नाही. कारण सायकलपेक्षा चांगलं काहीतरी त्याच्या हातात मिळालं आहे, आता तो सायकलकडे बघतसुद्धा नाही. म्हणजे तुमच्याकडे जे आहे त्याच्यापेक्षा उच्च काहीतरी तुम्हाला मिळालं की ते कमी दर्जाचं असतं ना, ते आपोआप सुटतं, त्याला सोडावं लागत नाही. तसं स्थितप्रज्ञाने ब्रह्मरसाचा अनुभव घेतलेला असतो म्हणून विषयाचा रस आपोआप सुटतो, सोडावा लागत नाही, त्याला आपोआप सुटतो त्याचा.
आणि तो आपल्या आत आहे. जेव्हा तुम्ही इंद्रिय आत वळवता, इंद्रियांचा बाहेर संपर्क टाळता आणि आत तुमची साधना सुरू होते आणि तिथे तुम्हाला ब्रह्मसाक्षात्कार झाल्यानंतर तुम्हाला विषयांमध्ये काहीही रस, आसक्ती उरत नाही. आणि हा जो रस आहे हा प्रत्येकाच्या आत अवेलेबल आहे. प्रत्येकजण ह्या ब्रह्मरसाचा साक्षात्कार घेऊ शकतो. म्हणूनच बाहेरच्या विषयांच्या रसापासून निवृत्त होऊन आत वळा असं भगवंत सांगतायत. आणि जे बाहेर तुम्हाला खूप छान वाटतंय ना, त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने छान गोष्ट ब्रह्मरस तुम्हाला तुमच्या आत अनुभवायला मिळणार आहे. आत वळा, इंद्रियांना आत वळवा आणि त्या ब्रह्मरसाचा अनुभव घ्या असं भगवंत सांगतात. हे साधकासाठी, स्थितप्रज्ञाने तो अनुभव घेतलेला असतो. आणि म्हणून कबीर एके ठिकाणी ह्या परिस्थितीचं किंवा ह्या सिच्युएशनचं वर्णन करणारं एक गीत असं लिहितात. कबीर म्हणाले की तुझ्या आत जी अमृताची धार चालू आहे, जो ब्रह्माचा रस तुझ्या आतमध्ये सतत स्रवतोय ना, त्याचा आनंद घे तू. आणि त्याची तुला तहान लागलेली असेल, त्याची तुला ओढ असेल तरच तू तिथपर्यंत जाशील आणि त्याचा आनंद घेशील. इतकं सुंदर भजन आहे कबीरांचं. कबीर म्हणाले, पीले अमीरस धारा गगन माझड़ी लगी, बरसे अमीरस धारा गगन माझड़ी लगी, झड़ी लगी अरे झड़ी लगी, झड़ी लगी अरे झड़ी लगी, पीले अमीरस धारा गगन झड़ी लगी, बरसे अमीरस धारा गगन झड़ी लगी, प्यास बिना क्या पीवे रे पानी, प्यासे के लिए है ये पानी, प्यास बिना क्या पीवे रे पानी, प्यासे के लिए है ये पानी, बिन अधिकार कोई नहीं जाने, बिन अधिकार कोई नहीं जाने, अमृत रस की झड़ी लगी, पीले अमीरस धारा गगन माझड़ी लगी, बरसे अमीरस धारा गगन माझड़ी लगी, झड़ी लगी अरे झड़ी लगी, झड़ी लगी अरे झड़ी लगी, पीले अमीरस धारा गगन माझड़ी लगी, बरसे अमीरस धारा गगन माझड़ी लगी. ही धार तुझ्या आत सतत चालू आहे आणि ती जी धार आहे, तो जो अमृताचा वर्षाव आहे ना, ते पी तू, त्या रसाचं ग्रहण कर तू. विषयांच्या रसामध्ये काय ठेवलं आहे? विषयांचा रस तुला फक्त क्षुब्धता देणार आहे, समाधान देणार नाही आहे. ब्रह्मरसाचा अनुभव तुला समाधान देणार आहे, तृप्तता देणार आहे, चिरंतन तृप्तता देणार आहे. म्हणून पीले अमीरस धारा गगन माझड़ी लगी, प्यास बिना क्या पिवे रे पाणी. जर ज्याला तहान लागली आहे ना, त्यालाच पाण्याची किंमत आहे. प्यासे के लिए है ये पाणी. ज्याला त्या ब्रह्मरसाची तहानच नाही आहे, त्याला त्याचा काय महत्त्व आहे तेव्हा, किंवा त्याला ते प्यायची इच्छाही होणार नाही, त्याला त्याचं महत्त्वच माहीत नाही आहे. पाण्याचं महत्त्व तहान लागल्यावरच कळतं. तर तुम्हाला ती तहान जर असेल, तुम्हाला त्या तृप्त, आणि ती आहे, फक्त ती ओळखायची. आपण विषयांमध्ये ती तहान भागवण्याचा प्रयत्न करतो आहे, म्हणून आपल्याला समजत नाही आहे की ती तहान माझ्या आत जाऊन पूर्ण होणार आहे, ती तहान शमणार आहे, हे आपल्याला माहीत नाही आहे. म्हणून त्या ब्रह्मरसाचा अनुभव घे असं भगवंतही म्हणाले. आणि तेच कबीर म्हणत आहेत की पीले अमीरस धारा गगन माझड़ी लगी. त्या ब्रह्मरसाचा अनुभव स्थितप्रज्ञ मुनींनी घेतलेला आहे, स्थितप्रज्ञ मनुष्याने घेतलेला आहे. आणि म्हणून
विषयांशी संयोग इंद्रियांचा तर त्याचा थांबलेलाच आहे, पण मनामधला सुद्धा रस विषयांबद्दलचा निवृत्त झालेला आहे. पुढच्या श्लोकामध्ये भगवंत म्हणाले, यततो ह्यपि कौंतेय पुरुषस्य विपश्चितः. विपश्चित म्हणजे विवेकी किंवा विद्वान, पुरुषस्य विपश्चितः म्हणजे विवेकी पुरुष. यततः प्रयत्नपूर्वक, जरी हे कौंतेया प्रयत्नपूर्वक एखाद्या विवेकी पुरुषाने ह्या इंद्रियांचा संयम केला, इंद्रियांचा निग्रह केला, तरी काय होतं, इंद्रियाणि प्रमाथीनी हरंती प्रसभं मनः. इंद्रिय काय करतात, प्रमाथीनी. कशी आहेत इंद्रिय, तर प्रमथनशील आहेत. प्रमथनशील म्हणजे काय, तर मथणे हा एक शब्द आहे बघा, हिंदी भाषेत हा जास्त वापरतात, आपणही वापरतो, पण मंथन हा शब्द जास्त वापरतो. तर मंथन म्हणजे किंवा घुसळणे. जसं जेव्हा आपण ताक घुसळतो तेव्हा काय होतं, अगदी भांड्याच्या तळापासून भांड्याच्या वरपर्यंत सगळं ताक वरून खालून आतून बाहेरून घुसळून निघतं. सगळीकडून त्याच्यामध्ये चलबिचल, सगळीकडून त्याच्यामध्ये हालचाल होत असते त्या घुसळण्याच्या प्रक्रियेमध्ये. तशी इंद्रिय आहेत जी सतत अशी प्रमथनशील आहेत. सतत त्याच्यामध्ये इतकी चलबिचल त्या इंद्रियांमध्ये होत असते. आणि म्हणून अशी प्रमथनशील असलेली इंद्रिय काय करतात, हरंती प्रसभं मनः, जबरदस्तीने हरण करतात. कोणाचं, मनाचं हरण करतात. इंद्रियांचा निग्रह केला तरीसुद्धा मनामधला रस अजून पूर्ण निवृत्त झालेला नाही आहे. आणि म्हणून ती प्रमथनशील असलेली इंद्रिय सतत ज्यांच्यामध्ये हालचाल चालू आहे, सतत ज्यांच्यामध्ये चलबिचल चालू आहे, म्हणून इंद्रियांना चंचल स्वभावाचं म्हणतात बघा. इंद्रिय स्थिर स्वभावाची नाही आहेत. इंद्रियांमध्ये सतत काही ना काही घडत असतं. सतत प्रमथनशील असतात ते. आणि अशी इंद्रिय काय करतात, तर मनाला खेचून नेतात. इंद्रियांकडून विषयांचा उपभोग घेण्याच्या दिशेने जबरदस्तीने मनाला इंद्रिय वाहून नेतात. कसं नेतात, की असं कसं होतं, म्हणजे ह्याच्यासाठी जर आपण एक दृष्टांत बघायचा झाला ना, तर समजा एक शांत सरोवर आहे आणि त्या शांत सरोवराच्या काठी आपण बसलोय. अगदी शांत आहे पाणी. एखादा हवेचा झोत आला तर फक्त हलकेसे तरंग त्या पाण्यावर उठत आहेत, बाकी पाणी अतिशय शांत आहे. अशा शांत सरोवराच्या काठी आपण बसलो, कितीही वेळ बसलो तरी आपण कोरडेच राहू शकतो, कारण पाणी शांत आहे. पण असं जर तुम्ही समुद्राच्या काठी बसलात तर तुम्ही फार काळ कोरडे राहू शकणार नाही, कारण समुद्रामध्ये सतत प्रमथन सुरू आहे. लाटांवर लाटा येत आहेत. कधी मोठ्या लाटा येतात, कधी छोट्या लाटा येतात, भरती होते, ओहटी होते, मोठ्या मोठ्या लाटा उसळून तुमच्यापर्यंत येऊन तुम्हाला भिजवण्याची शक्यता असते. तुम्ही काठावर जरी बसलेला असलात समुद्राच्या, तरीसुद्धा समुद्र तुमच्यापर्यंत येऊन तुम्हाला भिजवतो. तसं सरोवर तुमच्यापर्यंत येऊन तुम्हाला भिजवत नाही, तुम्हाला सरोवराकडे जाऊन भिजावं लागेल. पण समुद्राच्याकडे ही अट नाही आहे, समुद्र स्वतःहून येऊन तुम्हाला स्नान घालू शकतो. तसं इंद्रिय आहेत ना, ही प्रमथनशील आहेत. तुम्ही एका डिस्टन्सवर जरी राहिलात ना, तरी त्यांच्यामध्ये सतत जे हालचाल चालू आहे ना, त्या हालचालीचा अटॅक तुमच्या मनावर होतो आणि मनाला ते लिप्त करतात विषयांमध्ये. म्हणून इंद्रियाणि प्रमाथीनी हरंती प्रसभं मनः. इंद्रियाणि प्रमाथीनी हरंती प्रसभं मनः. विवेकशील पुरुषाची सुद्धा इंद्रिय मनाला जबरदस्तीने विषयांकडे नेतात. म्हणजे आपण बाहेर
एक डिस्टन्स ठेवलं विषयांशी, तरी मनामध्ये इंद्रियांमार्फत चलबिचल सुरू होते. जुन्या जुन्या गोष्टी आठवत राहतात. उगाचच काहीतरी भूतकाळातलं आठवतं आणि डोळे ओले होतात. कुठले तरी मतभेद आठवतात आणि मन उदास होतं. कधीतरी चांगल्याही आठवणी येतात आणि आनंदी उगाचच आपण एकटेच हसतो कधी कधी. हे सगळं काय आहे तर रसनिवृत्त न झाल्यामुळे, आसक्ती पूर्णपणे निवृत्त न झाल्यामुळे इंद्रिय आणि मन विषयांमध्येच गुंतून राहतात. हा इंद्रियांचा स्वभाव आहे. म्हणजे इंद्रिय विषयांशिवाय राहू शकत नाहीत. मग आता ह्याला पर्याय काय? साधकासाठी पर्याय काय? ब्रह्मरसाचा अनुभव अजून आपण घेतलेला नाही. विषयांपासून लांब राहायचं आहे. विषयांपासून इंद्रिय लांब राहू देणार नाहीत. मग साधकाने करायचं काय? तर साधकाने काय करायचं तर इंद्रियांना विषय हवा आहे, मग योग्य विषयाची निवड करायची आणि योग्य गोष्ट हाताळायला द्यायची इंद्रियांना. म्हणजे जसं लहान मुलाला जेव्हा दात यायला लागतात, त्याच्या हिरड्या सळसळतात, तेव्हा मूल काय करतं? जे समोर दिसेल ते घेतं आणि चावत सुटतं. कारण त्याच्या हिरड्यांमध्ये इतकी सळसळ असते की त्याला ते सहन होत नाही. त्याला सारखं काहीतरी चावावंसं वाटतं. मग जे समोर येईल ते चावत असतं. मग आई काय करते? त्याच्या हातात एक गाजराचा तुकडा स्वच्छ धुवून देते. मग तो गाजर चावत बसतो. म्हणजे कुठल्या तरी चुकीच्या गोष्टी चावून, धूळ माती पोटात जाऊन पोट बिघडण्यापेक्षा गेलाच तर गाजराचा रस पोटात जाऊ दे, आणि नाही गाजराचा रस पोटात गेला तरी चुकीचं काही जाणार नाही आणि हिरड्यांना इजाही होणार नाही. अशा पद्धतीने आई मुळ्याचा तुकडा म्हणा, गाजराचा तुकडा म्हणा, लहान बाळाच्या हातात देते. आता तर नवीन खेळणी आलेली आहेत स्पेशली त्यासाठी, नॉन टॉक्सिक टॉईज. म्हणजे थोडेसे सॉफ्ट पण असतात ते आणि वेगवेगळ्या आकाराचे, वेगवेगळ्या रंगाचे असे ते अशी खेळणी असतात. म्हणजे त्याच्याकडे बघून मुलं खूप अट्रॅक्ट होतात आणि मुलं ती घेतात आणि अत्यंत सेफ असतात. ती मुलांनी तोंडात घातली तरी चालतात अशी खेळणी. ती खेळणी नॉन टॉक्सिक जी खेळणी असतात ती हल्ली मुलांना देतात. मग मुलं ती खेळणी घेतात आणि चावतात. म्हणजे ते सॉफ्ट पण असल्यामुळे हिरड्यांना इजा पण होत नाही, चावल्याचंही समाधान मिळतं, दोन्ही आणि दुसरं काहीतरी भलतं तोंडात गेलं आहे, पोट बिघडलं आहे, तब्येत बिघडली आहे असंही काही होत नाही. तसं जर इंद्रियांना विषयांची आवश्यकताच आहे, इंद्रिय विषयांशिवाय राहूच शकत नाहीत, कारण इंद्रिय प्रमथनशील आहेत, इंद्रियांमध्ये सतत चलबिचल होते, त्यांना विषयांची ओढ आहे, तर मग योग्य विषय इंद्रियांना द्या, जेणेकरून चुकीच्या विषयांकडे इंद्रिय जाणार नाहीत. आणि हेच आता भगवंत पुढच्या आपल्याला श्लोकामध्ये सांगतात. तानी सर्वाणी संयम्य युक्त आसीत मत्परः. म्हणून काय करायचं आहे की सगळी इंद्रिय संयमित करायची, संयम करायचा इंद्रियांचा. आणि आसित म्हणजे राहणे, थांबणे एका ठिकाणी. कुठे? मत्परः. म्हणजे तुझी सगळी इंद्रिय एकवट संयमित कर आणि इकडे तिकडे त्याला धावू न देता त्याला एक सार्थक विषय काय दे तर माझ्यापाशी त्यांना लाव, माझ्यामध्ये मतपरायण त्यांना कर. तुझ्या सगळ्या इंद्रियांचा विषय मी व्हायला हवा, म्हणजे ते इकडे तिकडे धावणार नाहीत. वशे ही यस्येंद्रियाणि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. अशा पद्धतीने जेव्हा इंद्रिय वश होतात तेव्हा तुमची प्रज्ञा प्रतिष्ठित होते किंवा स्थितप्रज्ञाची प्रज्ञा अशा पद्धतीने स्थित झालेली असते. म्हणजे विषय ठरला. म्हणून तुकोबा एके ठिकाणी असं म्हणतात की इंद्रियांचा विषय काय असायला पाहिजे भगवंतात, जे ह्याच श्लोकामध्ये सांगितलं आहे तेच तुकोबा एका अभंगामध्ये असं सांगतात. तुकोबा म्हणाले, भक्त ऐसे जाणा
जे देही उदास, भक्त ऐसे जाणा, जे देही उदास, गेले आशा पाश निवारोनी, भक्त ऐसे जाणा, जे देही उदास, विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जन धन माता पिता, माता पिता, भक्त ऐसे जाणा, जे देही उदास. विषय तो त्यांचा झाला नारायण, म्हणजे इंद्रियांचा विषय एकच परमात्मा, आणि इकडे तिकडे धावणारी सगळी इंद्रिय परमात्म्याच्या ठिकाणी एकत्रित करणे हे साधकाचं काम आहे, आणि हे स्थितप्रज्ञेने केलेलं असतं. आता ह्या श्लोकाचा अजून थोडासा डीप अर्थ बघताना आपल्याला असं बघावं लागेल की जेव्हा दोन व्यक्तींचा संवाद असतो ना, तेव्हा त्या संवादाचा विषय, त्या संवादाच्या विषयाची दिशा हे सगळं बघावं लागतं, आणि मग एखाद्या गोष्टीचा अर्थ काढावा लागतो. दोन व्यक्तींचा संवाद चालू आहे, त्याच्यातलं मधलंच कुठलं तरी एक वाक्य उचललं आणि त्याचा आपल्याच पद्धतीने अर्थ लावला तर अर्थाचा अनर्थ होतो. संवादामध्ये नेहमी सुरुवातीपासून सगळ्या गोष्टी बघाव्या लागतात आणि मग अर्थ काढावा लागतो. उदाहरणार्थ, दोन मैत्रिणी बसल्या आहेत बागेमध्ये, गप्पा मारतायत, आणि त्याच बागेमध्ये एक जण वॉक घेतो आहे. संध्याकाळची वेळ आहे, वॉक घेणं चालू आहे, आणि वॉक घेता घेता त्या दोन मैत्रिणींचा संवाद त्या मनुष्याच्या कानावर पडला. आणि संवाद काय होता, एक जण दुसरीला सांगत होती, खूप कंटाळा आला होता, चिडचिड होत होती माझी, वैताग आला होता मला, शेवटी म्हणलं आज विषय संपवायचाच. धरलं तिला दोन पायांमध्ये दाबून धरलं, एका हाताने मान धरली, एका हाताने डोकं धरलं आणि सरळ कात्री चालवली, विषय संपवून टाकला, रोजची कटकट संपली. एवढंच त्यांनी ऐकलं आणि त्यांनी अर्थाचा अनर्थ केला. आणि तिथे असलेल्या एका पार्कमध्ये जी सिक्युरिटी आहे, पोलीस आहेत, त्यांना बोलून आणलं की इथे एक हिंसक बाई बसलेली आहे, अशा हिंसक लोकांचं पब्लिक प्लेसमध्ये फिरणं चांगलं नाही, तेव्हा ह्या बाईला तुम्ही अरेस्ट करा, ही बाई हत्या करणारी आहे. पोलीस आले. पोलिसांनी त्या बाईला विचारलं की काय मॅडम, काय चाललं आहे, तुम्ही काय केलं? म्हणून मी कुठे काय केलं? ह्या मनुष्याने सांगितलं तुम्ही हत्या केली. म्हणून मी कधी केली, कोणाची केली? म्हणे काय खोटं बोलता, मी आत्ता ऐकलं, तुम्ही सांगितलं दोन पायांमध्ये धरलं, मान धरली, कात्री चालवली, विषय संपवला, हत्या नाही तर काय? ती बाई हसायला लागली. ती बाई म्हणाली, अहो माझी 10 वर्षाची मुलगी आहे, तिला केस खूप वाढवलेले आवडतात, रोज सकाळी शाळेला जाताना वेणी घालण्यामुळे उशीर होतो, तिला संध्याकाळी ग्राउंडवर खेळायला जायचं असतं, रोज केस मळतात, एवढे मोठे केस रोज धुणं शक्य नाही, धुतले तर सर्दी होतील, रोज नाहिले तर सर्दी होईल, नाहिले तर केस मेंटेन होत नाहीत, शाळेमध्ये पण ते सकाळची घाई होते, म्हणून मी खूप दिवस तिच्या मागे लागले होते की आपण केस बारीक करूयात. ती ऐकत नव्हती आणि त्याच्यावरनं रोज चिडचिड होत होती. म्हणून मी एक दिवशी तिला धरलं, माझ्या 10 वर्षाच्या मुलीला 2 पायामध्ये धरलं, एका हाताने तिचं डोकं धरलं आणि तिच्या केसावर कात्री चालवली, तिचे केस बारीक करून टाकले आणि विषय रोजचा संपवला. म्हणजे विषय काय होता?
आणि अर्थाचा अनर्थ कसा झाला, का झाला? कारण विषयाची दिशा न बघता फक्त एक वाक्य ऐकलं, फक्त काही भाग ऐकला आणि त्याचा आपल्या मताप्रमाणे अर्थ केला. आणि ही गोष्ट भगवद्गीतेच्या बाबतीत अनेक श्लोकांच्या बाबतीत झालेली आपल्याला दिसते. कारण हा संवाद आहे, अर्जुनाचा आणि कृष्णाचा हा संवाद आहे. त्याच्यामुळे संवादाचा विषय, संवादाची दिशा बघून मगच श्लोकांचे अर्थ आपल्याला ठरवावे लागतात. पण जेव्हा हे सगळं बाजूला टाकून एखादाच श्लोक मधला उचलला जातो आणि त्याचा अर्थ केला जातो, तेव्हा तो काहीतरी विपरीतच निघतो. असे अनेक श्लोक भगवद्गीतेमध्ये आहेत ज्याचा विपरीत अर्थ लोकांनी काढलेला आहे. असाच एक श्लोक काही भागांपूर्वी आपण बघितला, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. किती टेक्निकली सुंदर श्लोक आहे, किती करेक्ट श्लोक आहे तो. पण आज आपण किती ठिकाणी बघतो त्या श्लोकाचा उपहासच खूप जणांनी केलेला आहे, की काय कर्म करा आणि फळ घेऊ नका, असं कुठे असतं का, असं जगतं. म्हणजे हे उपहास म्हणून, विनोद म्हणून हा श्लोक वापरला जातो. त्याच्या मागच्या पुढच्या कुठल्याही संवादाचा विचार न करता फक्त त्या एका ओळीचा विपर्यास केला जातो. असे पुढेही खूप श्लोक येणार आहेत भगवद्गीतेचे, जे संवादाच्या मधून उचलले गेले एकटेच बाजूला आणि त्याचा अर्थाचा अनर्थ झाला. म्हणून आपण हे जे करतो आहे ना, भगवद्गीता चिंतनमाला, ही आपण क्रमवार का करतो आहे? मध्येच एखादा अध्याय घेऊन किंवा भक्तियोग खूप छान सगळ्यांचा आवडता आहे, पुरुषोत्तम 15वा जो आहे तो सगळ्यांचा आवडता आहे, असे एक अध्याय घेऊन आपल्याला करता आला असतं ना. पण आपण क्रमवार का करतो आहे? कारण संवादाची दिशा कळल्याशिवाय आपल्याला योग्य अर्थ लावता येत नाही. आता विषय काय चाललेला आहे? हा संवाद सुरू झाला. आधी तर अर्जुनाचा विषाद सगळा आपण बघितला. जेव्हा भगवंतांनी विषय सुरू केला समजवायला, तेव्हा त्या विषयाची दिशा काय होती, काय पद्धतीने तो विषय पुढे सरकला आहे. आधी तर आत्म्याचं अमरत्व, देहाचं नाशिवंत असणं, प्रकृतीचं नाशिवंत असणं हा विषय आला. त्यानंतर स्वधर्माचरणाचा विषय आला. त्यानंतर निष्कामकर्म किंवा सकामकर्माचं खंडन आधी केलं. सकामकर्माचं खंडन केलं, निष्कामकर्माचा पुरस्कार केला, समबुद्धीचा पुरस्कार केला, समबुद्धीमध्ये स्थित राहायला सांगितलं. त्यानंतर स्थितप्रज्ञाची लक्षणं सुरू झाली. स्थितप्रज्ञाच्या लक्षणामध्ये आत्मन्येव आत्मना तुष्ट स्थितप्रज्ञस्थ दोच्यते हे सांगितलं. स्वतःमध्ये जो संतुष्ट असतो तो स्थितप्रज्ञ असतो असं सांगितलं. त्यानंतर ब्रह्मरसाचा अनुभव स्थितप्रज्ञ मुनी घेतो. तो मुनी असतो, स्थितधीर मुनिरुच्यते. तो मुनी आहे जो स्वतःमध्येच संतुष्ट आहे आणि जो ब्रह्मरसाचा अनुभव घेतो, त्याच्या मनातून विषयांचे रस पूर्णपणे निघून गेलेले आहेत, ब्रह्मरसाची त्याला प्राप्ती झालेली आहे. अशा स्थितप्रज्ञ मनुष्याची लक्षणं सुरू असताना भगवंत मध्येच म्हणतात की सगळी इंद्रिय तू माझ्याकडे वळव, मतपरायण हो. तेव्हा ह्या सगळ्या संवादाच्या पार्श्वभूमीवर आपल्याला ह्या श्लोकाचा अर्थ लावावा लागेल. हा श्लोक सगुण उपासनेचा नाही. सगुण उपासनेबद्दल भगवंत बोलणार आहेत. भक्तियोगाच्या वेळेस तो विषय येणार आहे, सगुण उपासनेबद्दल बोलणार आहेत. पण हा श्लोक सगुण उपासनेचा नाही. कारण आत्ता विषय सगुणाचा नाही आहे चालू. आत्ता विषय प्रकृतीच्या पलीकडे जाण्याचा विषय चालू आहे. त्रैगुण्य विषया वेदा निस्त्रैगुण्यो भवार्जुन. त्या प्रकृतीच्या पलीकडे जायचं आहे, त्रिगुणाच्या पलीकडे जाण्याचा विषय चालू आहे. इथे भगवंतांनी सांगितले की सगळी इंद्रिय आत वळव, ब्रह्मरसाचा अनुभव घे. असं करायला सांगितल्यानंतर लगेच पुढच्या श्लोकामध्ये तीच इंद्रिय बाहेर वळून, बाहेर हा जो काळा सावळा पितांबरधारी मुकुटधारी देह उभा आहे, ज्याचं नाव श्रीकृष्ण आहे, त्याच्यामध्ये त्या इंद्रियांना पुन्हा लाव, असं पुन्हा उलटी प्रक्रिया सांगतील का भगवंत? हा विचार करायला हवा आहे.
आत्ता समोर जो देह उभा आहे, ज्याला आपण श्रीकृष्ण म्हणतोय, जो अलंकारांनी सुशोभित आहे, पितांबर छान नेसलेला आहे, मोर मुकुट आहे, सारथ्याच्या भूमिकेमध्ये आत्ता उपस्थित आहे, त्या कृष्णाचं इथे वर्णन नाही. किंवा त्या कृष्णामध्ये इंद्रिय वळव, त्या कृष्णाच्या दिशेने इंद्रिय वळव असं इथे सांगितलेलं नाही. कारण आधीच्या श्लोकापर्यंत आपण बघितले की इंद्रिय कुठे वळवलेली आहेत, अंतर्मुखी झालेली आहेत. इंद्रिय आतल्या बाजूला वळलेली आहेत. प्रकृतीच्या सगळ्या विषयांपासून इंद्रिय खेचून घ्यायला सांगितलेत. आणि मग बाहेर जो देह उभा आहे ना, तो प्रकृतीच आहे. तो नामरूपात्मक देह प्रकृतीचाच आविष्कार आहे. जर प्रकृतीच्या सगळ्या गोष्टींमधून इंद्रिय बाहेर आत खेचायला सांगितली आहेत, तर तो देहसुद्धा जो प्रकृतीमध्ये उपस्थित आहे, त्या देहाबद्दल इथे भगवंत बोलत नाही आहेत. भगवंत बोलतायत किंवा श्रीकृष्ण बोलतायत ते निर्वैयक्तिक चेतनेबद्दल. निर्वैयक्तिक चेतना त्या देहामधून अभिव्यक्त झालेली आहे, पण ती चेतना म्हणजे तो देह नव्हे. कारण तो देह पुन्हा प्रकृतीचाच आहे. तो देह नाशिवंत आहे आणि तो देह गेला आपल्याला माहिती आहे. देहापुरतं आपल्याला इथे बघायचं नाही. रामकृष्णही आले गेले, त्याविणं जग का ओसची पडले. त्यांचे देहही गेलेले आहेत. त्यामुळे जेव्हा भगवंत मतपरायण हो असं म्हणतायत, तेव्हा श्रीकृष्ण ह्या नामरूपात्मक देहाचं इथे बोललं नाही आहे, तर त्या निर्वैयक्तिक चेतनेबद्दल इथं बोललं जातं आहे. आणि म्हणून आत जेव्हा तुझी इंद्रिय वळतील, तेव्हा ती चेतना जी, म्हणून आपण कृष्णाला काय म्हणतो बघा, पूर्णावतार म्हणतो. का म्हणतो? कारण चेतनेची अत्यंत विकसित पातळी, उच्चतम पातळी त्या देहामधून व्यक्त झाली आहे. मग त्या चेतनेची तेवढी उच्चतम विकसित पातळी ह्या देहामधून सुद्धा प्रकट होण्याचे सगळे चान्सेस आहेत. मग ती उपलब्धी तुझ्या या देहात आहे. त्या निर्वैयक्तिक चेतनेप्रती तू परायण हो. त्या निर्वैयक्तिक चेतनेकडे तुझं लक्ष असू दे, हा ह्या श्लोकाचा अर्थ आहे. सगुण उपासनेचा हा श्लोक अजिबात नाही. आणि खूप ॲक्च्युली निर्गुणाचे किंवा सगुणाचे जेव्हा अभंग होतात, तेव्हा त्या अभंगांचा सुद्धा आपण खूप वेगळ्या पद्धतीने अर्थ लावतो. असतो खरा अर्थ भिन्नच, पण आपण आपल्या पातळीप्रमाणे अर्थ लावतो. जेव्हा इथे भगवंत सांगतायत मतपरायण हो आणि तुझी इंद्रिय माझ्याकडे वळव, आणि आतल्या माझा परमदृष्ट्वा निवर्तते, मी जो आत तुझ्या परम बसलेलो आहे, परमात्मा निर्वैयक्तिक चेतना जो आत बसलेलो आहे, जिथे ब्रह्मरसाचा अनुभव येणार आहे, त्याचा अनुभव घे, हे जसं भगवंत सांगतायत ना. आणि हा अनुभव जेव्हा ज्ञानोबांना आला, तेव्हा त्या अनुभवाबद्दल ज्ञानोबांनी लिहिलेलं प्रसिद्ध अभंग, अतिशय सुंदर, सगळ्यांचाच आवडता अभंग आहे. आणि त्या अभंगाला लता दिदींनी अजरामर केलं आहे. अजी सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा घनू, अजी सोनियाचा दिनू, अजी सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा घनू, हरी पाहिला रे, हरी पाहिला रे, सबाह्य अभ्यंतरी अवघा व्यापक मुरारी, हरी पाहिला रे, हरी पाहिला रे,
अजी सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा घनू अजी सोनियाचा दिनू बरवा संत समागमू प्रगटलात्मा रामू बरवा संत समागमू प्रगटलात्मा रामू बरवा संत समागमू प्रगटला आत्मा रामू हरी पाहिला रे हरी पाहिला रे अजी सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा घनू अजी सोनियाचा दिनू सबाह्य अभ्यंतरी अवघा व्यापक मुरारी मुरारीच म्हटले कृष्णाचंच नाव आहे हरी पाहिलाच म्हटले पण देह नाही व्यापक कारण जो बाहेर देह आहे ना तो व्यापक नाही आहे तो स्थलकालाने मर्यादित आहे तो व्यापक नाही आहे ज्ञानोबा काय म्हणताय तिथे अवघा व्यापक मुरारी व्यापक काय आहे परमात्मा ती निर्वैयक्तिक चेतना जी आहे ती व्यापक आहे आणि त्या हरीला मी पाहिलं त्या चेतनेच्या उच्चतम पातळीपर्यंत मी पोहोचलो असं ज्ञानोबा सांगतात बरवा संत समागमू प्रगटला आत्मारामू माझ्याच आत असलेल्या त्या परमात्म्याला त्या ब्रह्माला त्या सद्वस्तूला प्रगट केलं कोणी ह्या संतांनी प्रगट केलं संतांचे वचन मी ऐकले संत समागम माझ्याकडून झाला मला घडला आणि त्याद्वारे माझीच मला ओळख झाली माझा आत्माराम प्रगट झाला आणि म्हणून भगवंत जेव्हा म्हणतात की मतपरायण हो तो फक्त नामरूपात्मक बाहेर असलेला देह नाही ती निर्वैयक्तिक चेतना ती सद्वस्तू ती ब्रह्मवस्तू याबद्दल भगवंत बोलत आहेत कारण इंद्रिय आत वळवल्यानंतर त्याचाच अनुभव येणार आहे बाहेरच्या नामरूपात्मक देहाचा अनुभव येणार नाही म्हणून तानि सर्वाणि संयम्य युक्त आसीत मत्परः वशे हि यस्येंद्रियाणि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता ज्यांनी आत वळवून ह्या माझ्या परमात्म्याच्या ठिकाणी इंद्रिय वळवली ना त्याची प्रज्ञा प्रतिष्ठित झाली असं म्हणतात एकनाथ महाराज पण म्हणाले ना काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल नांदतो केवळ पांडुरंग पांडुरंग म्हणजे तो फक्त विटेवरचा पांडुरंगाबद्दल बोललेत का नाही त्या परमात्मा तत्वाबद्दलच इथे बोललं जातं आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि म्हणून आज आपण हे 4 श्लोक बघितले स्थितप्रज्ञाची लक्षणं बघणारे ह्या 4 श्लोकांचा टेक अवे काय आहे तात्पर्य काय आहे जेवढं आता किती साधारण बोलतो आहे आपण अर्धा तास होत आला आपण बोलतो आहे ह्या सगळ्या तासभराच्या बोलण्याचा काय तात्पर्य निघालं तर इंद्रिय जी बहिर्मुखी आहेत त्यांना आत वळवा इंद्रिय विषयांच्या शिवाय राहू शकत नाहीत म्हणून त्या इंद्रियांना विषय काय द्या विषय तो त्यांचा झाला नारायण तो परमात्मा तो ब्रह्म अनुभव हा विषय इंद्रियांना द्या आणि त्याद्वारे आपली उन्नती साधून घ्या आपल्या चेतनेचा विकास करून घ्या असं सगळं स्थितप्रज्ञाने केलेलं असतं आणि असं सगळं साधकाला करायचं असतं असा आजचा विषय आपण बघितला अजून स्थितप्रज्ञ ह्या विषयावर अजून काही श्लोक येणं शिल्लक आहे ते आपण उरलेले जे श्लोक आहेत या अध्यायातले ते आपण पुढच्या एपिसोडमध्ये कव्हर करूयात आज आत्ता आपण इथेच थांबूयात कृष्णार्पणमस्तु